शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहमदनगर शहरातील एका युवतीला लग्न मोडण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केल्याची घटना चितळे रोड परिसरात घडली आहे। या घटनेप्रकरणी सदर युवतीने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। आरोपी दीपक चौरे विरुद्ध विनयभंग व इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तोफखाना पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। मुकुंदनगर भागात धारदार तलवार घेऊन फिरणाऱ्याला भिंगार पोलिसांनी ताब्यात घेतलंय व तलवार देखील जप्त केली आहे। अरमान उर्फ टिल्लू शेख असं आरोपीचं नाव आहे। मुकुंदनगरातील इंदिरा बेकरीच्या पाठीमागे शेख हा हातात धारदार तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे भिंगार पोलिसांनी मुकुंदनगरातून शेख याला तलवारीसह ताब्यात घेतलाय। गोमांस विक्री करणाऱ्या कत्तलखान्यावर छापे टाकून 171 किलो गोमांस जप्त केला आहे। या प्रकरणी 3 जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना ही माहिती मिळाली होती की सर्जेपुरा भागात गोमांस विक्री होत आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे। तन्वीर सत्तार कुरेशी, इम्रान मोहम्मद हनीफ, शाकीर सय्यद हारून या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारवाईत 42,400 रुपये किमतीचे 171 किलो गोमांस, 3 वजनी काटे, 6 सुरे पोलिसांनी जप्त केल्यात। बेरोजगार युवकांना रोजगारीच्या संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेअंतर्गत शहरातील बेरोजगार युवकांना आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण व युवकचे शहर जिल्हाध्यक्ष केतन क्षीरसागर यांच्या हस्ते व्यावसायिक वाहनांचे वितरण करण्यात आले। चाकू व लाकडी दांडक्याने मारहाण करून एकाला लुटल्याची घटना शहरातील मार्केट यार्ड परिसरात घडली आहे। वैभव विलास पाचरणे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। 3,500 रुपये घेऊन आरोपी पळाले आहे। शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबतो, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।